गंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका थोडा ट्रबल वाढवायला. शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदां जड्डंधकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बज श्यामलकोमलाङ्गं सीता समारोपित वामभागं. थोडं ट्रबल कमी करा. पानोमासायित चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे दिगरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवे करता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र भक्ती पंढरी डिकसळ या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने हॅमिंग नका येऊ देऊ आवाज कमी चालेल ना. भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकाराने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्रितपपूर्ती सोहळा आणि या सोहळ्यातील एक कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला योगेश महाराजांनी फोन केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा गेली उत्सव 36 वर्षे झाले सुरू आहे त्या हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. उद्या ज्यांची कीर्तनाची सेवा आहे उद्याचा महाराज लेट होणार नाही बरोबर आहे ना. उद्याचे महाराज लेट होणार नाही ते आजच ज्यांची उपस्थिती आहे आपल्या गावचं वैभव भूषण हरिभक्तपरायण अशोक महाराज शिंदे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक हरिभक्तपरायण आमचे मित्र मृदंग विशारद अवधेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंग विशारद विक्रम महाराजही आहेत. संगीत विशारद हरिभक्तपरायण संपत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. संगीत विशारद तुकाराम महाराज आहेत. हरिभक्तपरायण आमचे विठ्ठल महाराज आहेत. आमचे गौरव महाराज आहेत. आदी करून सगळे महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते दयानंद बापू शिंदे आणि भाऊसाहेब भाऊ काकडे आहे की नाही यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. साऊंडवाले दादा शूटिंगवाले दादा विनेकरी महाराज आणि छोटे बाळ गोपाळ महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी महाराज म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय सांगतो तर भजारे विठ्ठला सोपं सोपं आहे तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहातून जर भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही भजन करू पण आम्ही संसारिक माणसं आहे एकदा आमच्या संसाराची भरोवरी होऊ द्या मग आम्ही देवदेव करायला मोकळे. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. ऐकताय ना माया हो जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावशी
जेवढी भरोवरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागत असता. भरोवरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. एका वाक्यात बोलतो ऐका, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी आहे, दोघीचे लग्न झाली, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला ना, वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली. ती पहिली बाळांपणाहून जाती ना जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती ना जाती ती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागत असतं. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्या सारख्याकडून होणार आहे का? बोला. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही पुरुष मंडळ, आणि इथून पुढेही होणार नाही. साधू संत कुणाच्या श्रीमंतीची दखल घेणारे नाही, पण रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावी लागली. एवढा श्रीमंत होता रावण. बरं नुसता श्रीमंतच होता का? नाही, विद्वान पण होता. घास के पुरे और अकल के अंधे असं रावणाचं काम नव्हतं. विद्वत्ता सुद्धा होती. आपण जे तांडव स्तोत्र ऐकता ना, त्याचा निर्माता रचयिता रावण आहे. चांगल्या चांगल्याला ते उच्चारता येत सुद्धा नाही. जटाटवीटला ज्वल प्रवाह पावितस्तले कलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम. याचा निर्माता रचयिता आपल्या भाषेत लेखक कोण आहे? तर रावण आहे. विद्वान होता, श्रीमंत होता. बर परिवार बी लहान नव्हता रावणाला. किती बायका होत्या रावणाला? बोला पुरुष मंडळ, बरोबर आहे. किती बायका होत्या रावणाला? 80,000. आपल्या एकीनच पासुळ्या उघड्या पडल्या. दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे की नाही. 80,000 बायका, 1.25 लाख म्हणतात त्याला. काहीतरी नातू होती आहे की. मला आता जर विधानसभेला उभा असता तर घरच्या मतावर आमदार झाला असता, बरोबर आहे. एवढा रावणाचा परिवार मोठा. बरं सामर्थ्य कमी नव्हतं रावणात. हे सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणामध्ये. त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या माया हो. रावणाची पहिली इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड करायचं, आणि तिसरी इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. एवढा सामर्थ्यशाली रावण मेला. पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना, समुद्राचं पाणी गोड आहे ना, सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, रावणासारख्याकडून जर संसारातल्या इच्छा पूर्ण होत नाही तर आपल्याकडून काय त्या इच्छा पूर्ण होणार आहेत? बोला. महाराज एकच सांगेन मी तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का. जेवढी भरोवरी केली तेवढं दूर जावं लागत असतं आहे का? काही माणसं म्हणतात काही इच्छा नाही हो महाराज आता. फार लक्ष देऊन ऐका बरं का. काही इच्छा नाही हो महाराज आता. जीवनात शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात? जीवनात शांती मिळावी एवढी इच्छा आहे. लक्ष देऊन ऐका. शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री असतो. म्हणून महाराज एवढी बरोबरी केली तेवढं दूर जावं लागेल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू. पण काय लागतं देवाला भजायला? महाराज म्हणले काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंस करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बोला. भाव बळे आकळे, भाव बळे आकळे. काही याच्यातलं काहीच न कळे. भाव बळे आकळे एरवी न आकळे, कर तळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. ए यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजामे हम. जाकी रहे भावना जैसी प्रभु मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हो न साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल तसा देव त्याला दिसत राहत असतो. म्हणून हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची.
यावी नासता अनिक पै साधन वाहातसे आन विठोबाची तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडशी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवापासून या। याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहावसी असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे। विठाला तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा मला तुमच्या नॉर्मली इको ठेवायला तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा मला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात। लक्ष द्या माझ्याकडे। सांगतो या शब्दाने अभंगाला सुरुवात केलेली आहे। आपण जगाच्या पाठीवर जर सांगणाराचा विचार केला अवधेश महाराज तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत। पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कोणाला आणि सांगतात कशासाठी, ह्या 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असावा, आपल्याला जे सांगणार आहे त्याचा त्याला अनुभव असावा आणि आपल्याला सांगणार आहे ते आपल्या हिताचा असावं। असं सोपं आहे। सांगणाऱ्याचा पहिली गोष्ट अधिकार असला पाहिजे। अधिकार तैसा दावी याला मार्ग चालत आहे मग कळू येते अधिकाराशिवाय बोलू नये। ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने भजण्याच्या चुका काढव का? बोला ना। ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने भजण्याच्या चुका काढव का? नाही। अरे तुला बायको टायमावच्या आधीनं आमच्या वजन टाकून फायदा आहे का? हे बघा, ज्याने त्याने आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं। लाल लाईट लागतो का पिवळा का फ्यूजच उडून जातो। ज्याचं बायको ऐकत नाही त्याला वाटतं गाव आपल्या पुढे नाही गेलं पाहिजे। अरे असं कसं होईल? अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे। मी जर म्हणला तर हा पारनेर तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? बोला, तुम्ही मोकळं बोला कडे, असं टेन्शन घेऊन बसू नका, फ्रेश बसा। आपला हस्त खेळत राहा, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून। त्याच्यामुळे आपण संवादातून कीर्तन सेवा करूयात। मी जर म्हणला हा पारनेर तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? नाही, ऐकणार नाही, ऐकण्याचा संबंधही नाही। 5 मिनिटं कीर्तन वाढवून करा, आम्ही ऐकू। तालुका बंद करा हे सांगण्याचा तुमचा काय संबंध आहे? बरं ठीक आहे, माझं कोणी ऐकणार नाही। उद्या मुंबईतून मुख्यमंत्र्याने सांगितलं महाराष्ट्र बंद, कुणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे? नाही। हे बघा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे। पंतप्रधानाने दिल्लीत घोषणा केली होती 2 गज की दूरी मास्क है जरूरी भाई और बहनों, बरोबर आहे ना? त्यांनी दिल्लीत घोषणा केली, आपण गल्लीत मास्क लावला। त्यांनी सांगितलं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या। माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे। अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे। अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात। बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण, पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापाजवळ येईपर्यंत बिडी विझून जाते। बाप म्हणतो मूर्खा नालायका, साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही? अरे मी गावाच्या गावं पेटवली, तुला बिडी पेटून आणता आली नाही? पोरग म्हणतो मला चॅलेंज, आता जातो पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विझूच देत नाही। कळलं तुम्हाला? बर, बिडी अशी इमानदार जाते ती वडल्याशिवाय पेटत नाही। मी काय ओढून नाही पाहिजे, दुसऱ्याचं पाहिलेलं आहे। ते बिडी ओढल्याशिवाय पेटत नाही आणि त्यानं तिथूनच ओढायला सुरुवात केली। बापाजवळ येईपर्यंत तार दी संपून गेली। बाप बिडी ओढत ओढत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढतो नालायका, बिडीने अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये। पोरगा ऐकणार हुशार असतं, ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नका, ऐकल का पोरग? नाही। बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातली बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं, बरोबर आहे ना? नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं। यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी। मोठ्या माणसाकडे पाहून लहान्यांची वाटचाल असते, करत्या माणसानं जबाबदारीने वागलं पाहिजे। आता महाराष्ट्रातले करते ध्यानावर राहिले नाही। विठाला विठाला घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं, गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं, राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं आणि देशाचा करता चांगला असावा मग देश चांगला राहतो। यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा नाही। समाज नेता घडवत नसतो, आपला चुकीचा भ्रम आहे की आमचा समाज आणि नेता, समाज नेता घडवत नसतो, नेता आपल्या इच्छेप्रमाणे समाजाला घडवत असतो।
लक्षात आलं माझं बोलणं? मग कर्त्या माणसानं जबाबदारीनं वागलं पाहिजे ना. आता करते माणसं जबाबदारी सोडून राहायला लागली, म्हणजे जनता कुठं जाणार आहे? या गोष्टीवर नाही बोललेला अतिउत्तम आहे का नाही. महाराज म्हणले जबाबदार, करता, अधिकार. अधिकार फार महत्वाचा आहे, लक्षात देऊ नये का. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो त्याचा मला अधिकार आहे. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एराने व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, बाकीच्यांनी ओझे वाहण्याचं काम करायचं. किंवा कुणबी समाजातल्या तुकाराम महाराजाला ब्राह्मण समाजातल्या रामेश्वर भट्टांनी म्हणावं, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक. मी मुद्दा म्हणून उल्लेख केलाय, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवली. हा अधिकार काही सामान्य नाही महाराज. मग तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही सांगता ते अनुभवाचा आहे का. महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अनुभवा व्यतिरिक्त महाराज बोलत नाही. हा घ्या माझा अनुभव. अनुभव आली अंगातिया, जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभव आले गातिया, जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते अनुभव आले अंगा किंवा अनुभवे आले अंगा, ते या जगात येत असे. मला जे अनुभव आले ते मी जगाला सांगितले. हे बघा बोलत चला. किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? बोला, अर्थ कळतो याला किंमत आहे. बरं, अर्थ कळतो याला किंमत आहे का अनुभवात आली याला किंमत आहे? अनुभवात आली याला किंमत. नामा मनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही, अनुभवावी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना रामचंद्र बाबा की पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कथा किती दिवस ऐकायची? सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरो रसिका भूय भावुका. हो म्हणजे बारंबार पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं लागत असतं. अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करावं लागतं. आणि नारायण भेटत नाही तोपर्यंत पारायण करावं लागतं. अनुभवाची बोल आहे महाराज. अनुभवा व्यतिरिक्त काही सांगत नाही. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. एवढा असून चालतं का महाराज? सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणी कोणाचं ऐकावं. लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे, बरोबर आहे. बऱ्याच लोक माझ्या एवढाली मुलं आहेत बसलेल्यांचे काहींची, बरोबर आहे ना. पण मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? नाही. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं जो छावा चित्रपट आज महाराष्ट्र भारत गाजवतोय ना, संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर भगवान शंकराच्या पिंडीवर वयाच्या 16व्या वर्षी घेतली. आपल्याला चुकीचं सांगितलं 16वं वरीस धोक्याचं. आज बोलणं कळतंय तुम्हाला? आपल्याला चुकीची माहिती आहे. ही 16वं वरीस धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याचं आहे. ज्ञानेश्वरीची निर्मिती वयाच्या 16व्या वर्षी आणि ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांनी स्वराज्याची शपथ सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी घेतलेली आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. पण हे स्वराज्य जर मिळालं असेल त्याची शपथ, त्याची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी कालच तू राजांच्या जयंतीचा दिवस होता. तिथीनुसार राजांची कालची जयंती होती, हा लक्षात ठेवा. म्हणजे मला सांगायचंय वयाचा ज्ञानाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा संबंध नाही, तो व्हिटॅमिनच्या शरीरातला गुणधर्माचा प्रश्न आहे. बरोबर. काही माणसं म्हणतात ना आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. जरा बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? नाही. हे बघा, अवयवाचा ज्ञानाचा संबंध नसतो. मूर्खस्य गात्राने वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही. आता बोलत चला, आता ही मिशी आली आपल्याला, मग याला काय आपण पाणी दिलं का, खत घातलं का, फवारणी केली? बोला 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 बोला. नाही. काही प्रयत्न केले मिशी येण्यासाठी, काही व्यायाम केस ओढले अशी? नाही. वय झालं, बोला, वय झालं, आली. इच्छा नसती तरी त्या वयात ती येणारच होती. इच्छा असली तरी येणार होती, नसली तरी येणार होती. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं आहे का? अहो, अकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? मांजरीला बी मिशी आहे. बोलून कळते, मांजरीला बी मिशी आहे ना. मग अकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो. लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं हिताचं असेल तर मोठ्यांनी छोट्याचं ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापाने पोराचं पण ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं पण ऐकावं. बरोबर आहे ना? बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले की बंद दरवाजा आड यांची चर्चा चालते. मग या बंद दरवाजा आड ती बायको नवऱ्याला म्हणते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कापडाची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मड कधी बी शेतातच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं. हा, माझ जरा सतर्क राहा म्हणजे कळत राहील. माया येडीचं ऐका, मरमर मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर 2 होणार. तुम्ही काम करून मेले तरी तुम्हाला गुंठाभर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडे बघा, इथं असा जोर असतो, पोरांकडे बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं नाही. बघा, नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या. त्या म्हणतीन हाच बाबा 2-3 वर्षांना मग तरी याच्यात बदल होईल. आता बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं? हा 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 नाही. असं सांगत असेल तर वल्ल्या फोकान हाणावं. अजिबात पाप लागत नाही, पापच लागत नाही. पण बायको जर सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला. अहो या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला. अहो या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही. अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही. पाया पडते मी तुमच्या, नका करू शरीराचा, संपत्तीचा आणि इज्जतीचा नाश. लक्ष देऊन ऐका. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. अरे हिताचं आहे ना. जेवढे संसार दारूनं उद्ध्वस्त गेले तेवढे कशानंच केले नाही. मी म्हणतो जेवढ्या आत्महत्या बेरोजगारीनं होत नाही ना, याच्यापेक्षा जास्त लोक दारू पिऊन मरतात. आता एवढा सुंदर सप्ताह चालला ना, एवढा खर्च काहीला जमणार नाही. काही म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं, बरोबर आहे ना? काही म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं, बरोबर आहे. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का तुमचे?
अरे खोट्या 3 तासाचा पिक्चरचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. खोट्या पिक्चरचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. त्याच्या अगोदर 4 ओळी असतात मायाव. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहेत. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाहेर ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागली ती घरातूनच म्हणती पळ रे माय मरत काय नव. त्याला काय होत नाही हो, तो हिरो असतो माय. त्याला काय होत असतं का सांग बरं. काय होत नाही. तू घरच्या हिरो टाइमावर जीव घाल म्हणजे बरं राहील जरा. विठाला विठाला लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे नाही भेटणार. पैसा नाही म्हणून सप्त्याला वर्गणी कमी देणारे मिळतील, पण पैसा नाही म्हणून कमी पेणारे नाही भेटणार. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. ही शोकांतिका आहे. बायको जर सांगत असेल दारू पिऊ नका, दारू गांजा मत पिऊ यारो, दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अक्ल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. मी माझा कालपासूनचा प्रवास सांगतो तुम्हाला. काल मी सकाळी आळंदीवरून निघालो आणि दुपारी सकाळचे कीर्तन केलं चंद्रकांत महाराज खडेकरांकडं, ते वांबोरीच्या जवळ खडांब्याला. तिथून रात्री कीर्तन केलं रोईला गडला. तिथून घरी गेलो रात्री 3ला. तिथून उठलो, आमच्या मित्राचे वडील वारले गणेश महाराज सावळे, बरोबर आहे. नाही तर इकडच्या इकडे येता येत होतं, पण म्हटलं वडील वारले आपण गेलं पाहिजे. तिथून उठलो की डायरेक्ट हिंगोलीच्या पुढं औंढा नागनाथला गेलो. तिथून मंडळीचा दवाखाना होता, तिला संभाजीनगरला सोडलं आणि आता मी इथं उभा आहे. सोपं आहे. पण हे इथं उभं राहिलं की हे सगळे दिवसभराचे कष्ट विसरून जातात. आम्हाला प्रवासाचा खूप मोठा त्रास आहे. पण एक बोलेल मी तुम्हाला, आम्ही 10-12 तासाचा प्रवास जर का करत असो तर या 2 तासाच्या स्वर्ग सुखासाठी करतो. इथं उभं राहिल्यानंतर कळतं ही नशा काय. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पिओ हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडत नाही. हरिनामाची जर नशा चढली ना महाराज, तर 1500 लोकसंख्येचं गाव सुद्धा दरवर्षी याच वैभवात सप्ताह करू शकतं. ही नशा हरिनाम. एकदा ही नशा लागली की दुसरी नशा करायची गरज पडत. बायको जर तळमळीनं सांगत असेल तर हे ऐकलं पाहिजे, हे हिताच आहे. महाराज म्हणले मी तुम्हाला हिताचं सांगतो. आई के रे जना तुझ्या सुहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझे स्मरावा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे. पण महाराज शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतय, पय पानम भुजंगानाम केवलम विश्ववर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर तुम्ही त्याला उपदेश करत असले ना तर त्याला पचत नाही बरं का. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शिरवू नये. गावातले एखादा आडमुठ म्हणलं ना हाल्या दूध देतो. आडमुठ कळतं ना तुम्हाला. गावातले एखादा आडमुठ म्हणलं ना हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्या दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा, त्याच्या नादाला लागून फायदा नाही. एक मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे बाबा. अहो म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार. म्हणे कसं काय काय वाटत नाही. म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजी. अहो टेन्शन घेण्यासारखं काय नाही. तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडे. तुकाराम महाराज
कुत्र्या मांजराची काही कमतरता आहे का? बोला. मानतच नसेल एखादा तर त्याला तुम्ही पर्याय करू शकत नाही बरं का. नसेल मानत एखादा तर त्याला तुम्ही कोणत्याच पद्धतीनं सांगू शकत नाही. महाराज म्हणले मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा नाही. एक मूर्ख रेल्वेने प्रवास करत होता आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं शीट भेटलं. 3 शीट असतात ना, 1 2 3, आणि त्याला एकदम टॉपचं शीट मिळालं. चोपदार मामा तुम्ही लेकरांना शांत करा, मी कुठं जात नाही पाकिट घेईपर्यंत. विठाला विठाला एक मूर्ख माणूस रेल्वेने प्रवास करत होता. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, चला. आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम टॉपचं 3 नंबरचं वरचं शीट मिळालं आणि त्याला रेल्वेत बसल्यावर जुलाब लागल्या. जुलाब करतात ना सगळ्यांना, जुलाब लागल्या. मग ते सारखं वरच्या शीटवर चढायचं, पुन्हा त्या टॉयलेटकडे लॅट्रिनकडे खाली उतरायचं. दिवसभराच्या प्रवासात ते थकून गेलं. जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं? तो म्हणे अगं रेल्वेत बसलो ना एकदम वरचं शीट मिळालं. मग म्हणे काय झालं? जुलाब लागल्या म्हणे. मग त्याचं काय झालं? अहो म्हणे मग खाली उतरा वर चढा, त्या शीटवर खाली उतरा पुन्हा वर चढा. हातापायात काही ताकद राहिली नाही. बायको हुशार होती. ती म्हणे अहो तुम्हाला वरच्या शीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता तर तुम्ही खालच्या शीटवर बसलेल्याला विनंती करायची, बाबा माझी तब्येत बरी नाही, तुम्ही माझ्या शीटवर बसा, मी तुमच्या शीटवर बसतो. असं म्हणलं असतं कोणी ऐकलं नसतं का माऊल्यावर? ऐकलं असतं. तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळलं हवंय, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी विचारू कोणाला? हे ज्यांना कळलं नाही त्यांनी परसात घेतले सुजावू नका. हा महाराज म्हणले अशा मूर्खाला उपदेश करून काही फायदा आहे का? काही फायदा नाही. अविश्वासी माणसाला सांगून फायदा नाही, क्रोधी माणसाला सांगून फायदा नाही. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का? बोला बोला ना. नाही, हाताला धरून दुकानात न्यावं, त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. हे सज्जन माणसाचं काम असतं. आपले 200 रुपये जातील पण कार्यक्रमाचा नाश तर होईल ना. आपले लोक याच्यातच पटायचे. बरं पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा, ते ऐकत नाही. एखादा बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर दारू पाजली. त्या बाईने किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं? मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती. काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी एसटीनं फिरायचो. आणि ते एसटीनं फिरायचे खूप अनुभव आले. आता गाड्या घोड्या झाल्या पण अगोदर कष्ट गेलेले आहे म्हणा सहजासहजीने. बऱ्याच बस स्टँडवर पेपर टाकून झोपावं लागायचं. मध्ये एसटीत बसलं का आम्ही धोत्रावाले पाहिले का काहीला मजा घ्यायचं. ओ साधनच आहे धोत्रावाले पाहिले. मग एखादं पुढं बसलेलं असतं ते आमच्याकडे पाहिले, महाराज पाठीमाग वा, हो पाठीमाग. अरे का तुझ्या सासऱ्याची एसटी आहे का काय? मग आपलं काही बोलायचं नाही, जायचं बसायचं मागे तुकाराम महाराज. मग आपण मागे जाऊन बसलं का तेवढ्यात एखादं पिलेलं येत, त्यालाही कोणी पुढे बसू देत नाही. मग ते बी पाठीमागे येतय आणि ते एकमेका सहाय्य करू आमच्या जवळ बुडत्याला काडीचा आधार म्हणल्यासारखं. आणि ते माझ्या जवळ बसला. मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराज दिसतो? मग महाराजच आहे ना. बाबू दर्शन घेऊ द्या म्हणे. दर्शन म्हणलं नका राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन तैट का मारत ते पहिलं दर्शन म्हणले शनी शिंगणापूर देसाईला घेऊ द्यावं. त्यांना अर्धी क्वार्टर पिली होती आणि अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे, ही बाटली तर आम्ही दर्शन घेतो. म्हणलं तू काय पागल झाला काय? मला म्हणे कुठं चालले? म्हणलं कीर्तनाला चाललो. तुम्ही कीर्तन करता का म्हणे? म्हणलं मग ऊस थोडा चाललो मी आता. कुठे म्हणे कीर्तन? म्हणलं त्या डिकसळला आहे. आमच्या गावात? असं असतं ते गौरव महाराज. आमच्या गावात? म्हणलं हो तुमच्या गावात. आमच्या सप्त्यात? म्हणलं हो तुमच्या सप्त्यात. 11,000 रुपये दिले म्हणे आपण. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. मग आपण 11,000 रुपये दिले म्हणलं आपला सप्त्यात वाटा आहे का नाही? वाटा कळतो ना आपला सप्त्यात वाटा आहे का नाही? अहो म्हणलं तुम्ही 11,000 दिले म्हणलं तुमचा वाटा नसायचं कारण काय? मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. अरे म्हणलं तू आज दीक्ष झाला 10,000 विठाला. दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला मायावर, समोर खड्डा आहे, तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार, आपण तिथं उभे आहे. मग आपण त्यानं रस्ता विचारण्याची वाट बघावी का? बोला.
आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणारानं बघावी का? नाही. त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकुपी पडता मग देखणेनी लावावे सतपथा, तेवी ज्ञानांद दुखी बुडता त्याशी उद्धव तत्वता. मी प्रार्थित असे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराजाला माहिती होतं मला दिसतंय पण लोक आंधळे ना, म्हणजे आंधळ्या माणसाला मी यांच्या हिताचा मार्ग दाखवला पाहिजे. तो रस्ता तो मार्ग आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा, गोड. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो, लक्ष द्या माझ्याकडे हा. सांगतो तुम्हासी, एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबू. सांगतो तुम्हासी, तुम्हासी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. बाकी जायला तर काही गरज वाटत नाही. तुम्हाशी म्हणण्यामागे हा उद्देश आहे. ऐका माझ्याकडे लक्ष द्या आता 2 मिनिटं, महत्वाचा विषय हा. तुम्हाशी म्हणण्यामागे हा उद्देश आहे. आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळ अशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि महाराष्ट्राला सध्या या प्रमाणांची गरज आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जात वीत गोत कुळशीळ मात, भजे खातोरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बघा. बरोबर आहे होय माया हो. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. मग त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बोला, पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. मग दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली का, पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी बिस्किट वाटतं, कोणी पैसे वाटतं. त्या बायाने सर्व जमा केलं. मुक्काम आल्या एकमेकीला म्हणतात माय खोटं आहे का, ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. मग आता त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. ह अशोक सर, न नळाचा आणि न बाणाचा. नळाचा न आणि बाणाचा न. पारनेर इथं नळाचा नाही,
पुणे इथं बाणाचा नाही. अहो दोन्ही नचा अर्थ एक होईल का? हे सरळ आहे न आणि ते नाकात म्हणावं लागतं न आणि न फरक आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो, आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. एखादा आमच्याकडे पाहून करतं जय रे महाराज जय रे, समजाव प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहिलं जय रे, समजाव हे वैतागलेलं आहे, फक्त शिवी देता येत नाही म्हणून जय हरीवर भागवलं तुकाराम महाराज, एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मला म्हणून एवढ्यावरच भागवलंय. लक्षात. विठाला विठाला बरोबर आहे का नाही मला सांगा. टोन बदलला तरी अर्थ बदलतो का नाही? आवाजाचा चढ उतार जरी कमी झाला तरी अर्थ बदलत असतो. शब्द बदलला अर्थ बदलला. आणि भाषेत बदलले ना. आमच्या इकडे गेले मराठवाड्यात तर ती भाषा वेगळी. काय म्हणतात? मला मल तुल. आमच्या जिल्ह्यात सरळ सरळ मल तुल. तिकडे विदर्भात गेले तर मले बोला. विदर्भात गेले तर मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमन तुमन. मी त्या दिवशी धरणगावला चाललो आणि एकाला रस्ता विचारला. म्हणलं धरणगावला कसा जाऊ? म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस, काय अडचण नाही. बठ नाही जमस, थोडं थोडं जमस आहे का. आता फिरल्यामुळं थोडी थोडी भाषा अवगत होते ना. तिकडे गेले की आमनं तुमनं. बरोबर आहे. इकडे लातूरकडचा जर फोन आला तर आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का, काय काय तरी करू लालाव की बाबा. शाळावर बी जाऊ लालाव, कीर्तन बी करू लालाव, काय काय तरी करू लालाव. इकडं आलाव का, गेलाव का, ती भाषा तशी. मला एकदा नांदेड साईडचा फोन आला पहिल्यांदा. म्हणे महाराज कुठवर आल्या? म्हणलं आल्या. तिकडं बायाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का? म्हणलं झाल्या जेवत्या. बरोबर आहे ना. तिकडं आल्या का गेल्या. आणि इकडं तुमच्याकडे काय म्हणतात? मला तुला. मला तुलाच ना. पुण्यात गेले तर माझं तुझं असं स्टँडर्ड असतं. ते कळतंय ना तुम्हाला? कळतंय ना. पुण्यात पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणतो अगं ऐकलं का भाऊजी आले, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणती भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात? मारला भाऊजी उपवासी तिने. बरोबर आहे ना. भाषेत बदल. तसं भजे खा त्वरित आहे का माया? भज का त्वरित भावनायुक्त अंतकरणान भजलं तर जातीपातीचा विचार नाही. याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आनोनेने यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची. आता हे छोटे मुलं टाळ घेऊन उभे, मोठी माणसं टाळ घेऊन उभे, ती ताई पण टाळ घेऊन उभे आहे, त्या माया पण तुळस घेऊन उभे आहे. इथं सगळ्यांना अधिकार आहे. हे बघा, जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की आटे, वयाची, जातीची, शिक्षणाची, श्रीमंतीची, आडनावाची, कुळाची. लग्न म्हणलं की आटे. भजन म्हणलं की आट नाही. लग्न म्हणलं की योग्य वयाची आटे. आता समजा या बाळानं जर ठरवलं लग्न करायचं, पहा किती खुल्लं ते बा. हे रसायनच वेगळं आहे महाराज. ही वल्ली म्हणजे अशी आहे संजीवनी बोटे. एवढ्या वेळ कसं उभं होतं. आणि लग्न म्हणलं की बघा किती फ्रेश झालं. त्या ह्यानं जर ठरवलं, आता उदाहरण आहे फक्त, ह्यानी जर ठरवलं लग्न करायचं आता तर जमल का? नाही जमणार. बाबांनी ठरवलं विनेकरी बाबांचं. फक्त उदाहरण आहे, आज काय होणार नाही नाही का. बाबांनी ठरवलं लग्न करायचं, जमल का आता? नाही. ह्याचं वय कमी पडतं आणि बाबाचं वय आता जास्त झालं. आज आला संसार, आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं, काही प्रॉब्लेम आहे? नाही. त्या बाबानं ठरवलं मला विनयाची सेवा करायची, काय अडचण आहे? नाही. कोण कोण भजन करू शकताय का? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकतं. महाराज म्हणले इथं जातीची आट नाही, शिक्षणाची आट नाही, वयाची आट नाही, श्रीमंतीची आट नाही, कुळाची आट नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण. बस भजन करा एवढी आट आहे. आणि त्या भजनासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरती. म्हणून महाराज म्हणले मैराळ जनक कोण कुळ त्याचे, मैमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लतीफ मुसलमान,
सेनाना विजान विष्णुदास कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजेनी अभेदू हरीच्या नामे खटनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा। मी तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही कोण्या जातीतले असा, गावाचे असा, जिल्ह्यातले असा, राज्यातले असा, राष्ट्रातले असा, मला काही घेणं नाही, तुम्हाला सर्वांना सांगणार सांगतो तुम्हास बजारे विठ्ठला। विठ्ठलाचंच नाव का घेतलं? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू। थोडा आवाज द्या। या तिन्ही देवाचे एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे आणि आपुला तो एक हाच देव सेंटरला का? इथं दुसरे देव बरोबर आहे ना, इथं दुसरे देव जमत नव्हते का? पण महाराज म्हणले नाही, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पै काम नाही आता बोलावा विठ्ठल। असू द्या, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा बस। म्हणून सांगितलं तुम्ही विठ्ठलाला भजा। लोक म्हणले नाही भजलं तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला नाही तरी जन्म वाया, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला। सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला। सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला। सांगतो बजारे विठ्ठला। हो नाही तरी गेला जन्म वाया, 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 करिता बरोबरी दुरावती करिता बरोबरी दुरावते दुरावते। टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार। महाराज म्हणले सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही भजलं तर नाही तरी गेला जन्म वाया। वाया जाणं कशाला म्हणतात पुन्हा एकदा आठवण करून देतो। जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे। तर एवढा सुंदर साऊंड या ठिकाणी आहे कशासाठी? माझा आवाज मला त्रास न होता तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा याच्यासाठी। आणि ते होत नसेल तर मग ते वाया गेलं। आता यांना इथं आणलं कशासाठी? यांच्या मुखातून गळ्यातून गोड चाली ऐकायला मिळाव्यात आणि त्या होत नसेल तर यांना आणणं वाया गेलं। यांना आणलं कशासाठी? मृदंगाची चांगली साथ मिळावी महाराजाला म्हणून, आणि ते होत नसेल तर वाया गेलं। लांबून महाराज आणला कशासाठी? पेटवायला। बोला, त्यानं चांगलं लोकांचं समाधान करावं, त्याचं सांगणं लोकाला पटावं, रुचावं, पचावं, बरोबर आहे, समजावं। आणि ते जर झालं नाही तर मग फायदा आहे का? नाही फायदा। हे बघा, नुसतं ज्ञान असून फायदा नाही, ते कुठं वापरायचं याचं सुद्धा ज्ञान असावं। तुमची ऐकण्याची इच्छा असेल तर मी अर्ध कीर्तन तरी संस्कृतमध्ये सांगेल, पण मी काय बहादुरकी करून आलो हे सांगणं माझं इथं कर्तव्य नाही। तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगणं हे माझं कर्तव्य आहे। कळलं माझं बोलणं? तुम्हाला जी भाषा कळेल ती भाषा सांगणं माझं कर्तव्य आहे, आणि ते होत नसेल तर तो वक्ता वाया गेल्यासारखा आहे। कळलं माझं बोलणं? वाया, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे। एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला, जरा 5G आहे। बंदूक घेऊन शिकारीला निघालं। बायको म्हणे कुठं निघालात? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो। बायको म्हणे वाघाची शिकार करा? म्हणे हो।
बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे, हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे, मग जाणार आहे ना? ती म्हणे, अजून तर घरातच उभे आहे. तो म्हणे, दारात कुत्रा उभा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. म्हणजे वाया गेल्यासारखं आहे का नाही? बळेवीन शक्ती बोल. फायदा आहे का याचा? देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिलेला आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. राम सुन रो जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. वाह. महाराज म्हणले नरदेहाहून जर भजन नाही झालं तर मग काही फायदा नाही. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह हो भजना गोमटा, देवे दिला देह हो भजना गोमटा. देवान सुंदर नरदेह भजनासाठी म्हणून म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना, हरि नाम नहीं तो जीना क्यों, हरि नाम नहीं तो जीना क्यों, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भजन नसल तर त्या जगण्याला अर्थ नाही. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. तिच्या लेकराची व्यवस्था तिला पण सांगायची गरज नाही. हे नागिन असते ती वारुळात असते, बिळ आहेच ना तिला. चिमणीच्या लेकरासाठी खोपा आहे, नागाच्या पिलासाठी वारुळ आहे. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात.
कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. आता काय पुरुषार्थ राहिला, चला बोला. कुत्र्या मांजराला आपल्यापेक्षा लेकरं बाळ जास्त आहे ना. हो, माणसाला भूक लागते, कुत्र्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे त्याच्यात. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान. मग याच्यापेक्षा वेगळं आपण काय केलं? महाराज म्हणले, याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात, गाढवाच्या जन्मात भजन करता येत नाही, म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी 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 अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती पांडुरंगाची, पांडुरंगाची, पांडुरंगाची. कधी वेड्या तुला गोडी अभंगा. बघून घे सावळी मूर्ती पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. भजनाची पाकिट द्यायचं ना, थोडा ताण झाला पाहिजे ना. हा, महाराज म्हणले भजनाची गोडी लागणं गरजेची आहे, आणि ती भजनाची गोडी आहे म्हणून एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा उत्सव आहे. आणि हा कार्यकर्ते मंडळी आजच मंडप भरला, उद्यापासून माणसं कुठं बसवणार तुम्ही? आजच मंडप फुल झालेला आहे, बरोबर आहे ना. आणि उद्यापासून तर बसायला जागा राहणार नाही महाराज, बरोबर आहे. लक्षात घ्या. मला काय सांगायचंय, भजनाची गोडी लागणं गरजेची आहे. म्हणून म्हणतात राम नाम तू भजले प्यारे, काहे को मगरूरी करता है. कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलट में गिरता है. कच्च्या मातीचं घर कधी पडल सांगता येत नाही. हा माईक घ्या, याची वॉरंटी आहे, बरोबर ना. मॉनिटर घ्या, वॉरंटी आहे. घड्याळ घ्या, वॉरंटी आहे. मोबाईल घ्या, वॉरंटी आहे. CFLचा हे LED बल्ब घेतले तर याची गॅरंटी आहे. वॉरंटी म्हणजे दुरुस्ती करून देणे, गॅरंटी म्हणजे नवीन पीस देणे. साध्या बल्बची वर्षाची गॅरंटी आहे, पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे त्याची गॅरंटी आहे का? बोला. म्हणून म्हणतात कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले. करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी उड़ जाएगा एक दिन, पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख की हिफाजत कर ले, तू लॉक करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन, पंछी रहेगा पिंजरा खाली. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
त्याची काळोबा खाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल. टाळ्या तेवढ्या राहणारे बाकी जाणारे वाजवा. हा महाराज म्हणले देह जाणार आहे. लक्ष द्या, जायाचे शरीर जाईल क्षणात, टेन्शन नाही. शरीर जाणारे याचं टेन्शन नाही. साधू संत म्हणतात कहा गोपीनाथ पावेचे ना, तो देव भेटत नाही याची चिंता आहे. आणि महाराज म्हणले तो भेटला नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी दुरी, करिता बरोबरी दुरावशी दुरी, करिता बरोबरी दुरावस दूरी, करिता बरोबरी दुरावस दूरी. भावाची पुरी भावा भावाची पुरी महावेशी करिता बरोबरी दुरावस दूरी, करिता बरोबरी हो दुरावस दूरी. दुरी. महाराज म्हणजे जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जाल. भव सिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं पण काय लागेल बजायला, काही न लगे एक भावचे कारण. तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावशी विठोबा रखुमा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हार घाला उठा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा. विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हे विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा. विठोबा विठोबा वा वा वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. जवळपास तास सव्वा तास झाले मी तुम्हाला भजन करा म्हणतोय पण काही नाही, अजून बी म्हणलं नाही. सर्वांनी हात वर करा 1 मिनिट सर्वांनी.
महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव भैव सर्वांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, हात वर करा. एकदम सरळ आणि छान भजन म्हणा. इको द्या. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जगाडवीडरज्जलं प्रभावावितन्तरे करेणवन्दनं पिताम्बरं कृतुङ्गमालिकाम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जगागणाहतं प्रभक्रमं विनिम्बनिधरी विरोधवीचवल्लरी विराजमानमूर्धनि धगल धगल ज्वलल्ललाट पट्ट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदिशनं मम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय सुधाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. याला म्हणतात सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. जैन नाही केला त्याचा नाही तरी गेला जन्म वाया. कहा गए तो कहा नाही और क्या लाए तो कुछ नाही. छान भजन केलं, धन्यवाद. जेवून आलात का? ही गर्दी कशाची आहे म्हणावं. ही संभाव्याची की तुम्हाला गर्दी दिसते. आता सगळ्यांना जेवण आहे ते. एकच वाक्य बोलतो ऐका. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून जेवढा वेळ मिळेल तेवढं भजन करत चला.
बोलण्यासारखं भरपूर आहे. दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. वेळ संपत आलेला आहे. मला 5-10 मिनटं लेट झालेलं आहे याची मला जाणीव आहे. मग तेवढे 10 मिनटं घेणार आहे आणि थांबणार आहे. आपला हा सुरू असणारा भक्ती पंढरीचा डिकसळ या गावचा त्रितपपूर्ती महोत्सव आणि त्या महोत्सवात ही कीर्तनाची सेवा गावकऱ्यांच्या प्रेमामुळे योगेश महाराजांनी फोनवरून संपर्क केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आला. अतिशय छोटं गाव. मला कार्यकर्ते म्हणले, महाराज आमचं गाव खूप छोटं आहे. तुम्हाला बोलू, तुमचं गाव खूप मोठं आहे. ज्या गावात सप्ताह नसतो ना ते गाव छोटं असतं. ज्या गावात एवढ्या वैभवात सप्ताह होतो ते गाव छोटं नाही. हे बघा, घराची कळा अंगण सांगतं आणि गावाची कळा मंदिर सांगत असतं. इथं एवढे 3 मंदिर आहेत आणि आता 1 कोटीच्या मंदिराचं लोकसहभागातून वर्गणीतून काम सुरू आहे. काही लोक मंदिराच्या मोठे बांधण्याच्या विरोधात असतात बरं. काय म्हणतात एवढ्याचे हे एवढे मंदिरं बांधल्यावर, काही तर त्या राम मंदिराच्या विरोधात बोलतात. एवढा खर्च जर हॉस्पिटलसाठी केला असता तर जमलं नसतं का? अरे त्या शहाजहानला सांगायला पाहिजे होतं, तो मुमताजसाठी हॉस्पिटल बांधला असतं तर 4 दिवस जास्त जगली असती. बरोबर आहे. ताजमहल बांधायची काय गरज होती? हे बघा, मी सांगेन तुम्हाला. अरे एकाने मला म्हणे, महाराज तुम्हाला माहिती आहे का म्हणे, विदेशात एका छोट्या लंडन शहरात 300 सिनेमा थिएटर आहेत. मला कौतुक नको सांगू. विदेशात एका छोट्या लंडन शहरात जर 300 सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 500 मंदिर आहेत. हा भारताचा इतिहास. भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है. वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है. आपण भोगवादी देशात नाही आहेत, आपण भक्तिवादी देशात आहोत. आपल्या इकडे ज्याला विचार म्हणतात ना, तो विदेशातला छंद आहे. मग अशा देशाबरोबर आपली बरोबरी होणार आहे? नाही होणार. तिथं करारावर लग्न आहेत महाराज. इथं तर 7 जन्मासाठी वडाला फेऱ्या घातल्या जातात. लक्षात आलं? तिथं पटतं तोपर्यंत सोबत राहायचं, नाही पटलं एकमेकांना वेगळं व्हायचं, विभक्त व्हायचं. मग अशा देशाबरोबर आपली तुलना होणार आहे? लक्षात ठेवा. मग आपण भोगवादी देशात नसून आपण भक्तिवादी देशात आहोत. आपण वासनावादी देशात नाही, आपण उपासनावादी देशात आहोत. मग माझी विनंती आहे, जगाच्या पाठीवर भारत तेवढी माता आहे. बाकी कोण्या देशाला माता पिता बंधू भगिनी असं काही म्हणलं जात नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण या भारत मातेमध्ये, या पवित्र राष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे. आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. अरे छत्रपती वेडे होते का भगवान शंकराच्या पिंडीवर शपथ घ्यायला? बोला, वेडे होते का? त्यांना कुठेही शपथ घेता येत नव्हती का? अरे राजाची कोणती लढाई असू द्या, लढण्याच्या अगोदर एक गर्जना व्हायची. कोणती? हर 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 महादेवाशिवाय कोणत्या युद्धाला सुरुवात नव्हती. 450 किल्ले आहेत राजाचे. मी असं काही थोतांडन भावनिक बोलणार नाही, मी अभ्यास पूर्ण सांगेल तुम्हाला. 450 किल्ले आहेत राजाचे. आजही मला एक किल्ला असा दाखवा काय त्या किल्ल्यावर मंदिर नाही. कोणतं ना कोणतं मंदिर देवाचं किल्ल्यावर प्रत्येक आहे. अरे मग वेडे होते का छत्रपती शिवाजी महाराज गडावर मंदिर बांधायला? वेडे होते का छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनात जाऊन बसायला? मी सांगेल, शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, धर्मासाठी कधी तो उलटा बी फिरवता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो राजो. म्हणून मी सांगेल, तुकाराम महाराजासारखे मार्गदर्शक होते राजांच्या जीवनात, म्हणून हे स्वराज्य आपल्याला मिळालं. म्हणून मी सांगेल तुम्हाला, जाता जाता देवाचं आणि धर्माचं रक्षण राजाने केलं. आज तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे, आपलं आराध्य दैवत वारकऱ्याचं, पण कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळं. एक मला म्हणे, कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजांमुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. बायकोसाठी महल बांधणारे तेव्हाही होते, आजही आहेत आणि उद्याही मिळतील. पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,
गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. वा, या चेतनेने जाग होण्याची गरज आहे. त्या राजानं धर्माचं रक्षण केलं म्हणून याला कोणता मंडप म्हणतात? धर्म मंडप. हा लग्न मंडप नाही, हा पार्टी मंडप नाही, हा धर्म मंडप आहे. लोक म्हणतात कीर्तन सुरू होत आहे, सर्वांनी धर्म मंडपात येण्याची कृपा करावी. आणि या धर्म मंडपात आपण सुरक्षित आहोत महाराज. जोपर्यंत आपण या धर्म मंडपात आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. माझी विनंती आहे, या धर्म कार्याला सगळ्यांनी सहकार्य करा. आज मी दयानंद बापू शिंदे आणि भाऊसाहेब भाऊ काकडे, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक कप्तान आहेत आणि एक मेजर आहे. म्हणजे दोघांनी या देशाची सेवा केलेली आहे. का आता विद्यमान आहेत? रिटायर्ड झाले ना? एक रिटायर्ड झाली, एक आहेत. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, एक देशाची सेवा करत असताना या समाजाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडली पाहिजे, संप्रदायाची सेवा सुद्धा आपल्या हातून घडली पाहिजे. म्हणून या दोनही मेजरना बस स्वच्छ माणसाकडे आपला आज सौजन्य आहे. बोलणं कळलं तुम्हाला? स्वच्छ माणसाकडे आज आपलं सौजन्य आहे की ज्यांनी देश सेवेसाठी आपल्या प्राणाची सुद्धा बाजी लावलेली आहे. आणि या महाराष्ट्रातला मी पहिला कीर्तनकार आहे की मी मिलिटरीवर बोललो होतो. यूट्यूबला आहे ते माझं. आता माझ्याकडे वेळ कमी आहे, फक्त मी जाता जाता एकच सांगेल, आपण इकडं शांतपणे बिनधास्तपणे कीर्तन जर ऐकत असेल ना तर हे उपकार मिलिटरीच्या जवानांचे आहेत. ज्यांना मुंबईत यायला वेळ नाही लागला त्यांना डिकसळला यायला किती वेळ लागणार आहे? मी सांगेल, दोन माणसाची आठवण काढून झोपत जा. पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं 2 टायमाचं अन्न खायला मिळतं, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. आणि ऐका, या देशाला 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरीच आहेत. आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा या शेतकऱ्याचे गरीबाचे पोर आहेत. एखाद्या आमदाराचं पोरग मिलिटरीत गेलेलं मला दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करेन. एखाद्या श्रीमंताचं पोरग मला मिलिटरीत दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करेन. या देशाला 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरीच आहेत. आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा याच गरीबाचे शेतकऱ्याची पोर आहे. मी ज्यांचे मुलं मिलिटरीत आहेत ना त्यांच्या मायबापाला धन्यवाद देईल. त्यांच्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला. एक बोलू तुम्हाला, या जगात, या भारतातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय जगण्यासाठी आहेत, पण एक नोकरी मरण्यासाठी आहे, ती मिलिटरीवाल्याची. मिलिटरीच्या नोकरीत मरण्याचा पगार आहे, बाकी जगण्यासाठी पगार आहे. आपण एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करते. आपला महाराष्ट्र दिसल्यानंतर आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव त्या नकाशात शोधल्याशिवाय माणसं शांत बसणार नाही. पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा नाही पाहत, पारनेर तालुका नाही पाहत, डिकसळगाव नाही पाहत. मग माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे बॉर्डर पाहते. माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतो, मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते मिलिटरीवाल्याची बायको? कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्याच्या नंतर स्वाती महाडिकांनी शपथ घेतली की माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार. ही देशाची पत्नी करते आज मिलिटरी. म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली, लक्षात ठेवा. आणि आज या दोघांकडून आजचं हे सौजन्य आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आता 2-3 वेळ त्यांचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठू दे, तुला चक्कर येऊ दे, मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, मला काही घेणं दे ना, तू दे, तू घे, तू मला काय वावडं आहे का काय?
मग देणाराच नाही घ्यायचं तर काय पंगत हाणणाराच घ्यायचं का? बोला. ते काय मला नाव घ्या म्हणले नाही, मी माझ्या स्वयंस्फूर्तीने घेतोय आणि घेतलं पाहिजे. ज्यांनी दिलंय त्याचं नाव घेतलं पाहिजे. दोन माणसाचा सप्त्यात मोठा वाटा असतो, एक सौजन्यदाते आणि एक अन्नदाते. त्या अन्नदात्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि मी सांगेन सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा, सगळ्यांनी सहकार्य करा. लक्षात ठेवा, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. एक बोलू तुम्हाला, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचं का त्याच्या पैशाला? बोला. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या प्रत्येकच वाक्य टाळी वाजवण्यासारखं आहे, तुम्ही फक्त ऐका. लक्षात ठेवा, ही आपल्या देशाची संस्कृती आहे. म्हणून आपण आपल्या धर्मासाठी, आपण आपल्या देशासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण केलं पाहिजे. म्हणून या गावातल्या तरुणांना मी धन्यवाद देईन. आज एवढे तरुण पुढे आहेत आणि ज्येष्ठांना याचा आनंद आहे बरं का. पोरं पुढं होत असतील तर ज्येष्ठ माणसाला भीती नाही. त्यांना एवढीच भीती असते, अरे आम्ही इथपर्यंत आणला तर हे पुढं कोण नेणार. पण आता डिक्सळची ती भीती संपलेली आहे. बिनधास्त आहेत जुने माणसं की आता पोरं पुढं होऊन आपल्यापेक्षा बेटर, आपल्यापेक्षा चांगलं करून दाखवायला लागले. याचं कौतुक आहे. आणि जाता जाता एकच सांगतो, या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करा, मदत करा. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. माझं बोलणं कळते तुम्हाला? प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. हे बघा, प्रतिक्रिया देणं सोपं असतं, प्रतिसाद देणं अवघड असतं. चुका काढणं सोपं आहे. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि ते एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. हा असं असतं का? सांगा बरं. चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघते. आता चूक काढायची म्हणल्यावर आता एवढं देऊन त्यांना नावाची अपेक्षा नाही. जे कमी देतं ते लय बेजार करतं. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक येऊन होता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्यात इकडे पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात व्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे कशात काढत नाही, अहो कशातही चूक निघते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट गेल्या. 75 वर्षाच्या पुढं महिलांना एसट्या, पुरुषांना महिलांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. भाऊ नाही कळलं का तुम्हाला? वय वाढून घेतले नाही यांनी. ते 65चं 75 केलं. बरं आता हे बघा, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? म्हणतो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि फक्त एवढीच प्रतिक्रिया देतो, खरं आहे. तिला कळलं आता याचं, याला कळलं हे खोट आहे म्हणून. ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाहिलं. अधिकारी येडा आहे का लिहायला? बापाची एसटी असल्यासारखा रुबाब करायला लागला. कामाला हे काम करावं, 75 लिहिलं ना, चल फाड बस फुकट. त्या एसटीचा प्रवास सुरू झाला. त्या लालपरीचा, एसटी लालपरी म्हणतात ना, मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा कितीवर आणली? खाली 65 वर केले. कर्म झाले त्याचे भोगाले, उपदले मेले ऐसे. हरी हरी. जिचा परवाचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी आता तोंड जोडून घ्यायला. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. हा पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय, आता परवाचा हप्ता जमा झाला का? आला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं असं 65 आणि 75 दोन्ही योजनेत कसं काय वय बसन? तो काय देवाभाऊची मिळवणी थोडीच आहे. नाही म्हणे महाराज, 2 आधार कार्ड काढले, एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची या, पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक. चुका काढायच्या म्हणलं कशात निघत नाही, कशातही निघतात. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतील बोलू, आपलं काम काय? छान बांधला हो तुम्ही बंगला.
आज तुम्ही बंगला बांधला, उद्या आमचा होणार आहे. आमचे 2-3 पाहुणे आले तर आम्ही तुमच्याकडे आणून सोडू शकतो. आता तर आनंद आहे, घर पाहिजे माणसाला. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, ते जाऊन शहाणपणा करत. पीओपी जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही, तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. पुन्हा बोलायला काय लागतं. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे काय बोलवलं, आपलं काम काय, पेढा खायचा. काय म्हणायचं, छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडेच आली. एखाद्या दिवशी आजारी पडलो तर तुमची गाडी आम्हाला दवाखान्यात न्यायला भेटली तरी बाद झालं. कौतुक करा, पेढा खा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुक करत नाही, पेढा खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतात आणि चर्चा करतात. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला काही प्रॉब्लेम आहे का. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. दयानंद बापू भाऊसाहेब भाऊ आम्ही पाहून घेऊ, तुला ऐकाय भेटलं ना, याचं कौतुक मला. देणारे देतात, चांगल्या कामाला मदत करा. पुन्हा एकदा सांगतो, चांगल्या कामाला खूप सुंदर सप्ताह आहे तुमचा. आज पहिल्याच दिवशी बसायला जागा नाही, हे तुमच्या केलेल्या कामाची पावती आहे.